तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच परिवर्तनवादी सर्व महापुरुषांना अभिवादन। तुम्हाला मी एकच गोष्ट सांगण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवत आहे का बाळासाहेब आंबेडकरांनी आज औरंगाबाद शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पूर्ण पॅनल उभे केलेले आहे आणि या पूर्ण पॅनलला कसं निवडून द्यायचं आणि का निवडून द्यायचं हे तुम्ही ठरवायचं। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी माझ्या मुलांना काय सांगणार? उद्या माझे मुलं मला विचारतील की पप्पा साहेबांनी एवढे मोठे पॅनल दिले होते, एवढे मोठे उमेदवार दिले होते, आपली एवढी मोठी औरंगाबादमध्ये मेजॉरिटी आहे, तरीही तुम्ही बाळासाहेबांचे एकही सीट निवडून नाही आहे, तर मी त्यांना उत्तर देऊ शकणार नाही। जसं 14 एप्रिलला तुम्ही जल्लोष दाखवता, लाखो करोडो रुपयाचे डीजे लावता, शार्ट्या लावता, मोठ्या मोठ्या गाड्या लावता, डेकोरेशन करता, एकत्रीकरण दाखवता की औरंगाबादची एप्रिल ही सर्वात मोठी एप्रिल म्हणून सर्वांसमोर तुम्ही दाखवता। मग त्याच प्रकारे आज साहेबांनी जे उमेदवार उभे केले तीच एकजुटता आज तुम्ही या पॅनलसाठी दाखवा। औरंगाबादमध्ये जेवढे पॅनल आहेत त्या पॅनलला तुम्ही त्याच ताकदीने निवडून द्या ज्या ताकदीने तुम्ही एप्रिल साजरी करता, तशी दुसरी एप्रिल येणाऱ्या 15 तारखेला साजरी करा आणि 16 तारखेला हे दाखवून द्या की आम्ही सर्व प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आहोत। भावांनो, जर आजची ही वेळ गेली तर उद्या तुम्हाला समाजामध्ये मानवारी करायला पण जागा राहणार नाही, कारण या पूर्ण बलाढ्य ताकदी निश्चित जे पक्ष आहेत त्यांनी आपल्यासाठी सगळ्या सुखसुविधा आपल्याला अवेलेबल करून दिलेल्या आहेत, कारण त्याच्या पुढे न जाता तुम्ही आपल्या वसाहतीमध्येच गुटमरून मरून आले, आपला समाज पुढे न जावा याच्यासाठी यांनी पूर्ण फिल्डिंग लावलेली आहे। तरी भावांनो, कोणत्याही आमिषाला बळी न पडता येणाऱ्या 15 तारखेला वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार त्यांची निशाणी सिलेंडर आहे, कोणतंही चेहरा न बघता, कोणतंही नाव न बघता फक्त आपल्या आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहून येणाऱ्या 15 तारखेला पूर्ण भरघोस पद्धतीने मतदान करा आणि 16 तारखेला दाखवून द्या की आंबेडकर समाज हा कुठेही पाठीमागे नाही, विकल्या जाणारा समाज नाही। बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय भीम। जय भीम।